नमस्कार मित्रांनो, शेतकऱ्यांना दिलासा 2 ऐवजी 3 हेक्टरसाठी मदत देणार. दिवाळीपूर्वी खात्यात मदत जमा. सरसकट नुकसान भरपाई देणार. राज्य सरकारचा निर्णय. बाधित पिकांसाठी तब्बल 18,000 कोटींची तरतूद. पूरग्रस्तांसाठी 31,000 कोटी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा. शेतकऱ्यांना 3 हेक्टरपर्यंत मदत. जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वी देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी सांगितले. मुंबई अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांसाठी 31,628 कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी केली. अतिवृष्टीबाधित भागातील पायाभूत सुविधांसाठी 10,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना 3 हेक्टरच्या मर्यादेत मदत करण्यात येणार आहे. राज्याच्या इतिहासातील आजवरचे हे सर्वात मोठे पॅकेज असून राज्यात दुष्काळाच्या सर्व सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. राज्यात जूनपासून अनेक भागात अतिवृष्टी आणि पूरस्थिती निर्माण झाली होती. विशेषतः सप्टेंबरमध्ये मराठवाडा आणि सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत देण्याची मागणी शेतकरी तसेच विरोधकांकडून केली जात होती. मुख्यमंत्र्यांनीही बाधित शेतकऱ्यांना भरीव मदतीची ग्वाही दिली होती. या पार्श्वभूमीवर राज्य मंडळाच्या बैठकीत अतिवृष्टी बाधितांसाठी 31,628 कोटींची मदतीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत या मदतीची घोषणा करताना राज्यातील एकही अतिवृष्टी बाधित मदतीपासून वंचित राहणार नाही, तसेच दिवाळीपूर्वी ही मदत बाधितांच्या खात्यात जमा केली जाईल, अशी ग्वाही दिली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री अजित पवार यावेळी उपस्थित होते. मित्रांनो, निम्म्या पिकांची नुकसान. राज्यात 1,43,52,281 हेक्टर क्षेत्रावर यंदा पीक लागवड झाली असून यंदाच्या अतिवृष्टी आणि पुरामुळे 68,69,756 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. सोलापूर, लातूर, धाराशिव, नांदेड जिल्ह्यात 80% अधिक तर छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 75% अधिक नुकसान झाले आहे. तसेच अमरावती, परभणी, वाशिम, जालना जिल्ह्यात 70% अधिक नुकसान झाले आहे. साधारणतः 29 जिल्ह्यातील 253 तालुक्यात तसेच 2,059 मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असून तेथे अतिवृष्टीचे निकष न लावता सरसकट मदत देण्याचा निर्णय घेण्यात आल्याची बातमी फडणवीस यांनी दिली. मित्रांनो, अतिवृष्टीमुळे ज्यांची घरे पडली आहेत त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून घरे दिली जाणार असून ज्यांची शेतजमीन खरडून गेली आहे त्यांना हेक्टरी 47,000 तर रोजगार हमी योजनेतून हेक्टरी 3 लाख रुपयांची मदत केली जाणार आहे. तर मित्रांनो, आपत्तीग्रस्तांना राष्ट्रीय आपत्ती मदत निधी NDRF नुसार 2 हेक्टरच्या मर्यादेत जिरायती पिकांसाठी हेक्टरी 8,500 रुपये, बागायती पिकांसाठी 17,000 आणि बहुवार्षिक पिकांसाठी 22,500 रुपये एवढी मदत दिली जाते. राज्य सरकारकडून यात हेक्टरी 10,000 रुपयांची मदत वाढ करण्यात आली असून 3 हेक्टरपर्यंत ही मदत दिली जाणार आहे. त्यासाठी राज्य सरकार अतिरिक्त 6,175 कोटी रुपयांचा निधी देणार आहे. त्याचप्रमाणे ज्या 45 लाख शेतकऱ्यांनी आपल्या पिकांचा विमा उतरवला आहे त्यांनाही विमा कंपन्यांच्या माध्यमातून नुकसान भरपाईपोटी हेक्टरी किमान 17,000 रुपये मिळतील, असा अंदाज आहे. याशिवाय अतिवृष्टीमुळे शेती आणि शेतकऱ्यांसह पिके, जनावरे, गोठे, दुकाने, ग्रामीण भागातील पायाभूत सुविधा यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. काही जणांचे मृत्यूही झालेले आहेत. नुकसानग्रस्तांना तातडीची 10,000 रुपयांची मदत गहू, तांदूळ आदी देण्यात आल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच मित्रांनो, डोंगरी भागात घरे बांधण्यासाठी अतिरिक्त 10,000ची मदत देण्यात येईल. तसेच ज्या दुकानांचे नुकसान झाले असेल त्यांना 50,000 रुपये, मृत्युमुखी पडलेल्या जनावरांसाठी 3 जनावरांची अट न ठेवता प्रति जनावर 37,500 रुपये तर प्रति कोंबडी 100 रुपये अशी भरपाई देण्यात येईल. बाधित विहिरींसाठी विशेष बाब म्हणून प्रति विहीर 30,000 रुपये देण्यात येईल. त्याचप्रमाणे मत्स्यशेती तसेच बोटींच्या नुकसान भरपाईसाठी 100 कोटींची तरतूद केल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. शेतकऱ्यांना मदत देताना त्यांनी शेतकरी नोंदणी क्रमांक ॲग्रीस्टॅकमधील माहिती ग्राह्य धरली जाईल. त्यासाठी कुठलीही कागदपत्र सादर करण्याची आवश्यकता राहणार नाही. तसेच पूरग्रस्तांसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतील 5% निधी राखीव ठेवण्यात आला आहे. या माध्यमातून 1,500 कोटी उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या भागात टंचाई परिस्थितीतील लागू असलेल्या सर्व सवलती, जमीन महसुलात सूट, पीक कर्जांचे पुनर्गठन, शेती कर्ज वसुलीला स्थगिती, वीज बिल माफी, शाळा कॉलेज परीक्षा शुल्कात माफी, रोहयो कामा शिथिलता या सर्व सवलती लागू करण्यात येणार आहेत. बळीराजा वीज सवलत योजनेमुळे कृषी पंपांना आधीच वीज देयक माफ केले आहे. त्यामुळे वीज देयकांची वसुली होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
असे आहे हे पॅकेज. मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख प्रत्येकी, जखमी व्यक्तींना 74,000 रुपये ते 2.5 लाख रुपये, घरगुती भांडी वस्तूंचे नुकसान 5,000 रुपये प्रति कुटुंब, कपडे वस्तूंचे नुकसान 5,000 रुपये प्रति कुटुंब, दुकानदार टपरीधारक 50,000 रुपये, डोंगरी भागात पडझड नष्ट पक्क्या घरांना 1,20,000 रुपये, डोंगरी भागात पडझड नष्ट कच्च्या घरांना 1,30,000 रुपये, अंशतः पडझड 6,500 रुपये, झोपड्या 8,000 रुपये, जनावरांचे गोठे 3,000 रुपये, दुधाळ जनावरे 37,500 रुपये, ओटकाम करणारी जनावरे 32,000 रुपये, कुक्कुटपालन 100 रुपये प्रति कोंबडी. प्रति हेक्टर किती मदत मिळणार? कोरडवाहू शेती 18,500 रुपये, बहुवार्षिक 27,000 रुपये, बागायती शेती 32,500 रुपये. बातमी आवडल्यास सबस्क्राईब करा. धन्यवाद.